नमस्कार, मी राजश्री फूड आणि ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोलकढी। सोलकढी ती सुद्धा दोन प्रकारची, एक रेग्युलर सोलकढी आणि दुसरी फोडणी घातलेली सोलकढी। चला तर मग जाऊया आपल्या किचन मध्ये। सोलकढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे एक मोठा खवलेला नारळ, जिरे, लसूण, आलं, गरम पाणी, हिरव्या मिरच्या, हे आहे कोकमाचं आगळ। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे राई, कढीपत्ता आणि तेल। चला तर मग सुरुवात करूया सोलकढी करायला। तर या काचेच्या बोलमध्ये सर्वप्रथम आपण घेणार आहोत एक अख्खा खवलेला मोठा नारळ। तो आपण या बोलमध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपल्याला लागणार आहे हिरव्या मिरच्या, ही एक आणि ही दुसरी हिरवी मिरची। हे लसणाचे आपण 3 तुकडे टाकतो याच्यात। त्याच्यानंतर लागणार आहे 1 चमचा जिरं आणि आल्याचे जे आपण हे 2 तुकडे घेतले आहेत ते। चला तर मग हे सगळं आपण आता वाटून घेऊया। हे सर्व जिन्नस वाटताना त्यात आपल्याला थोडंसं पाणी सुद्धा घालायचं आहे। गरम पाणी टाकल्याचा एक फायदा होतो की सर्व जिन्नस मिळून येतात आणि आपली सोलकढी सुद्धा थिक होते। तुम्ही इथे बघू शकता बोलमध्ये असलेले सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहे। तर हे आपण सर्व जिन्नस आता गाळून घेऊया। आता हे सर्व आपण गाळणीने गाळून घेऊया। हे आपण व्यवस्थित गाळून घेऊया। आणि हे अशा पद्धतीत खाली नारळाचं दूध जमा होत असतं जे आपण गाळतो आहे ते। तर हे आपण नारळाचं दूध काढलेलं आहे। ह्यामध्ये मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरले की आपल्याला थोडंसं मीठ सुद्धा याच्यात घालायचं आहे। आणि आता आपण याच्यात आगळ घालून घेऊया। हे आपण आगळ याच्यात घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता सोलकढीचा रंग कसा मस्त असा चेंज झालेला आहे, हलका गुलाबीसर। चला तर मग एका ग्लासामध्ये आपण नॉर्मल सोलकढी आणि दुसऱ्या ग्लासामध्ये फोडणीची तयारी करूया। फोडणी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घ्यायचं आहे तेल। मी ऑलरेडी याच्यात तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की थोडीशी राई तडतडली की आपण घालणार आहोत याच्यात कढीपत्त्याची पानं आणि ही फोडणी आपण आपल्या सोलकढीवर ओतणार आहोत। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते ही फोडणी घातलेली सोलकढी। चला तर मग आता आपण साधी सोलकढी आणि फोडणी घातलेली सोलकढी ग्लासमध्ये ओतून प्यायला घेऊया। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। तसेच
माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. त्यामुळे माझ्या नवीन नवीन रेसिपी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.